महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत काम करणाऱ्या व इतर कंत्राटी कामगारांवर कंत्राटदारांकडून अन्याय होणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कामगार विभागाला दिले। स्थानिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या सभागृहात राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली। या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे कामगार मोर्चाचे विभागीय अध्यक्ष भाग्यश्री देशमुख, मुख्य अभियंता प्रशांत भामरे, अजय लोखंडे, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल मेहरे यांच्यासह अन्य उपस्थित होते। कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या विविध कामगारांनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे बैठकीदरम्यान समस्या मांडल्या। त्या समस्यांचे थेट निराकरण यावेळी करण्यात आले। सोबतच कंत्राटदारांकडून अन्याय झालेल्या कामगारांचे वेतन वेळेत करावे, कर्तव्यावर कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कर्तव्यावर घ्यावे, तसेच त्यांच्यासोबत अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित कंत्राटदारांना दिल्या। कामगार विभागाने याचा पाठपुरावा करावा असेही त्यांनी स्पष्ट केले। केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत, त्यांचा लाभ त्यांना कामगार विभागाने मिळवून द्यावा। कंत्राटी कामगारांचे वेतन करताना ते त्यांच्या खात्यावर देण्यात यावे, कंत्राटदारांचा मोबदला त्यांच्या खात्यावर वर्ग करावा असेही डॉक्टर अनिल बोंडे यांनी यावेळी म्हटले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।